औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील गांधीनगर कॉर्नरला वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू असताना एका 4 चाकी गाडीमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत ड्रिंक अँड ड्राईव्ह कार चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्याला वाहतूक शाखेने अडवून माहिती विचारली असता तो स्वतःला वकील असल्याचे सांगत उलट वाहतूक शाखेच्या पोलिसांनाच उलटे बोलण्यास सुरुवात केल्याचे जाणवले. संबंधित नशेत असलेल्या वकिलाने कायद्याची भाषा करत पोलिसांनाच उद्धट बोलल्याचे दिसून आले आहे. सदरची कारवाई ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू असताना ही घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी या वकिलाच्या कारला दंडात्मक कारवाई करून नंतर सोडून दिल्याचं देखील समोर आलं आहे. असं असतं का बिनकारण मला काय द्यायचं? माझा हात उचलू नको, उचलू नये. तर बघा तुम्ही माझ्या समोर लागला करायला, माझा हात उचलला मागे पडेल. मग प्रेमानं बोलावं तर कळ ना. जितका ओपन करतो ना स्वतःला फार मोठा पत्रकार समज असतं. माझे स्वतःला फार मोठा पत्रकार समज असेल. तुझ्या लक्षात नाही मी काय आणि ह्याचा अर्थ काय? तू काय चिंता तू कुठेतरी वनडेचा तू हां वनडेचा तू वनडे बाटली गाडीचा
कोण केलं नाही तुला? नाटकं करतो का? दाखव कुठे पैसे आहेत ते? हे कुठे बघ तिथं बघ, पैसे बघ तिथं कुठे आहेत ते? दाखव तिथे गाडी जप्त करणार आहे मी. नाटकं करतो, प्रेमाने बोलायला वकील आहे म्हटलं, जरा इज्जत करावं. हा? तुला तीस दाखवतो, चल खाली घे. तुला तीस दाखवतो. तुझ्या खिशात गेले कुठे माग? कोणी बघतं का नाही? बघितलं का नाही? चेक कर कुठे आहेत ते? बघ, आता शपथ नाही, चेक करा कुठे आहेत तुझे पैसे रे. पैसे कुठे आहेत पैसे? गेली ना गाडी कुठं? गाडी कुठं गेली नाही, इथंच गाडी आहे. गाडी इथंच आहे. 30,000 लाख असते, फरक आहे नाही. गाडी इथं धडकी घ्यायची गाडीची. इकडे रे, इकडे सगळी धडकी का गाडीची? जरा जरा धडकी गाडी आहे. इकडे रे. ये इकडं. जरा समोर इकडं. समोर इकडं, पुढं किल्ला आहे. इकडे ये, इकडे ये. इकडे जा. मग दाखव कुठे आहे ते, तिला जप्त करतो आम्ही. पैसे दाखव. दाखव कुठे पैसे रे. दाखव. दाखव कुठे पैसे आहेत. दाखव कुठे पैसे आहेत ते. जरा प्रेमाने बोला, वकीला आबरू काढायला तमाशा करायला लागलाय. दाखव कुठे आहेत. ए सर कुठे बघ कुठे आहेत. कुठे आहेत बघा उधर. गाडी कुठे हल्लेली नाही, एक पाऊल बी हल्ले नाही गाडी इथं. हे बघ कुठे आहेत पैसे. बघा कुठे पैसे, बघा कुठे आहेत तुमचे. घ्या कुठे आहेत पैसे, बघा बघा कुठे आहेत. आता मला काय माहिती, मला काय माहिती. मी सांगतो ना, बघा कुठे पैसे आहेत ते. 30,000 होते बा. हा कुठे गेले, दाखवा कुठे आहेत. गाडी कुठे गेली नाही. अरे गाडी कुठे हल्ले नाही, पाऊल बी हल्ले नाही. म्हणतो मग तो नाही ना. मग ते बघा कुठे आहेत ते. हा? आता बघा ना. माझी शपथ नाही जा कुणाला दाखल करू. माझी कुठला माझ्या आईची शपथ. हा ठीक आहे. अरे मला काय माहिती, बघ ना मग कुठे ठेवलं ते. नाही आता मी काय करतो, कुठे तुला समोरच आहे की इथं. कुठे ठेवलं बघ ना. गाडी इथं हल्ली नाही, पाऊल बी. हो वागायला लागले. होते 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 बघ, बघा ना कुठे होते होते बघा कुठे आहे ते. घ्या तुमचे पैसे. पैसे काढून घ्या तुमचे ते. पैसे काढून घ्या तुमचे. पैसे काढून घ्या. हो पैसे काढून घ्या तुमचे. पैसे काढून घे बाबा. तुझे पैसे काढून घे. तुझे पैसे काढून घे जे आहेत ते. आम्ही गाडी ताब्यात घेऊ नये. आम्ही गाडी बाबा असते बाबा असते. हा चेक करा, चेक करा तुम्ही. बघा कुठे आहेत ते. चेक करा तुमचे पैसे. ते चेक करा, ते ग्लास चेक करा. दारूचे बाटल्या चेक करा तिथे. सगळं काय खोटं बोलताय. नाटक करू नका. खोटं बोला ना. ए, माझं बाळ माझं बाळ म्हणून बाळ आहे का? माझं बाळ जमा कर मी समजेल. ए, बघा रे. ए, व्हिडिओ करा, व्हिडिओ करा. ए, खोटं बोला ना. मी तर खोटं बोलतो ना. ते एक वकील आहे, माझी इच्छा नाही आपण घालवायची. का बरं? हा, करा. मग दाखव ना. माझं बाळ पैसे बघ तुझे. पैसे बघ कुठे आहेत ते. हा, तुझे पैसे घे. तुम्ही किती छान आहे ते मगाशी कळलंय मला. करा. तुमची लायकी नाही करा. आहे. तेव्हा बघा उद्या तुम्ही पैसे. तिथं बोललाय, जे पैसे केलं काढून ना घ्या. ते. बंद करा. पैसे काढून घ्या. बघा कुठे आहे तुम्ही ठेवलेलं, मला काय माहिती. थोड़ा गाड़ी पीछे होती, ये गाड़ी पीछे थोड़ा. मला काय माहिती. बघा तुम्ही कुठे पैसे. कुठे पैसे बघा तुमचे. घ्या पैसे काढून. हा सर नाही हो. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची जावा. माझे 30,000 गेले म्हणून. चला हे घ्या याला. ए नाही पोलीस स्टेशन तक्रार, माझे पैसे गेले म्हणून जा तक्रार. मी सांगतो तुला आता लावतो का, आम्हाला स्वतःच लागणार तू. हे घेऊन जायला तक्रार पोलीस स्टेशनला. बेजा पोलीस स्टेशनला तक्रार. आता आपण पाहिजे. गेलेत ना पैसे, तक्रार द्यायची पोलीस स्टेशनला. तक्रार द्यायची पोलीस स्टेशनला. हे सामान घे तुझं. हे सामान घे इथं. हा? हे हातात का बघ. पिशवी घे. बघ हातात का. मी खोटं बोलतो. मी कुठं म्हणतोय. एक तर दारू प्यायची लागा लाजा वाटा पाहिजे त्या आणि तमाशा करायला लागलाय. माझी इच्छा नव्हती. हे कुठे हे कुठे. चला याला घे. याला घे. कुठे गेला. ए पुढचे आहे जवान, याला घेऊन जा. चला चला चला. चला गाडी सोडत नाही. चला जा पोलीस स्टेशनला. मी काय तुमची बाग आहे, माझी काय आहे. मी फक्त गाडी ताब्यात घेणार आहे. चला त्यांच्या गाडीवर जावा. हा, घेतलो, घेतलो. ए, जा पोलीस स्टेशनला. ए बाईच्या जवळ जायचं बाई माणसाच्या.
ना असं हाणीन ना. करायला का किती वेळ लाडत मला बोलायला येण्यात लागते? मारी, समजलं? कळत नाही का तुला? बोलून घे पिशर गाडी पिशर गाडी बोलून घे. एक मिनिट सर 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 अरे दारू कुठे गेलं? काय आतमध्ये नमस्कार, मी पी आय रवींद्रनाथ भंडारे, शहर वाहतूक शाखा दक्षिण. आज पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गांधीनगर चौकातील आमचे अंमलदार महिला हवालदार माने यांनी कळवलं सेटवर की असं एक ड्रंक ड्राईव्ह आहेत आणि त्याला वाद घालायला लागलेले आहेत, अधिकाऱ्याची मदत द्या. तात्काळ आम्ही ऐकलो, घटनास्थळी पोहोचलो. पाहिलं असता एक इसम गाडी नंबर MH13 CK 2518 ही कार होती. या कार येथील चालकानं ड्रंक अँड ड्राईव्ह केली होती. त्याची जे रितसर कायदेशीर पद्धतीनं त्यांची जे ब्रिथिंग मशीन आहे त्याद्वारे त्याची टेस्ट घेऊन त्यांना 207चं नोटीस दिलेलं आहे. सध्या ते गाडी ड्रंक अँड ड्राईव्ह केल्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी आणि पुढील कारवाईसाठी सदरचं वाहन आम्ही कायदेशीर ताब्यात घेतलेलं आहे. गाडीची पाहणी केली असता त्यांच्याजवळ 13 रुपये मिळाले आणि बाकी त्यांचं साहित्य वगैरे त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि त्यांना रिक्षात बसवून त्यांना त्यांच्या घरी रवाना केलेलं आहे. तुमच्या आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, कोणीही चालक असेल किंवा कोणी ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका, दारू पिऊन गाड्या चालवू नका. स्वतःच्याही जीवाला धोका होऊ शकतो, दुसऱ्याचाही होऊ शकतो. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की ड्रंक अँड ड्राईव्ह त्याचबरोबर ट्रिपल सीट असं काही करू नका, जेणेकरून समाजाच्या अहिताचं किंवा दुसऱ्या आपल्या ड्रायव्हिंगमुळं दुसऱ्याला त्रास होईल किंवा अपघात होईल असं काही आपण ड्रायव्हिंग करू नका. आपली स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची काळजी घ्या. धन्यवाद. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे.